So, welcome all of you for the next lecture of accounting. Today we are going to start our next chapter, that is dissolution of partnership. So, what does dissolution means? Dissolution means winding up, closing down. Down, closing or winding. कंपनी बंद होते, पार्टनरशिप फॉर्म बंद होने म्हणजे काय? डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप. There are certain cases in which the company or the partnership firm get dissolved. काही कंडिशन्स आहेत, काही परिस्थिती आहेत, या परिस्थितीमध्ये पार्टनरशिप फॉर्म डिसॉल्व होतो. त्या परिस्थितीला ओळखून आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट करावं लागेल. सो राईट डाऊन द इंट्रोडक्टरी पार्ट, राईट डाऊन द चॅप्टर नंबर 6, डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. राईट डाऊन सम इंट्रोडक्टरी पार्ट. इंट्रोडक्शन. सो डिसॉल्यूशन मीन्स वाइंडिंग अप ऑफ पार्टनरशिप फॉर्म. So there are certain reasons of winding up. What are the reasons? Write down the reasons. Write down the heading. Reasons for dissolution of partnership firm. Reasons for dissolution of partnership firm. Number 1, the partnership firm may dissolve. The partnership firm may dissolve by the voluntary decision. VOLUNTARY. voluntary म्हणजे स्वइच्छेने, स्वतःच्या इच्छेने. voluntary म्हणजे स्वइच्छेने. The partnership firm may dissolve by voluntary decisions taken by all the partners. Voluntary decision taken by all the partners. That is number 1 reason. म्हणजे स्वइच्छेने पार्टनर्सला वाटलं की बस आता काम संपलंय आपलं आणि आता आपण हा पार्टनरशिप फॉर्म बंद करूया, तर करता येईल. नंबर 2, when the time period of partnership firm is completed. When the time period of partnership firm is completed or expired. Completed or expired. कधी कधी असं होतं की 10 वर्षासाठी पार्टनरशिप करतोय, 20 वर्षासाठी करतोय, आधीच टाइम पिरियड फिक्स केला होता चालू करताना, आणि आता तो पिरियड जर संपला असेल तर आपोआप पार्टनरशिप फर्म आपल्याला बंद करावी लागेल. कळतंय? टाइम पिरियड जर फिक्स केला असेल ऑलरेडी, तर पिरियड संपला की पार्टनरशिप सुद्धा संपते. असंही करता येतं. नंबर 3, partnership can be dissolved. Partnership can be dissolved after completion of specific task for which the partnership was formed. FORMED. असंही होतं बऱ्याचदा
की एखाद्या कामासाठी खास करून पार्टनरशिप बनवली, तो काम संपला, पार्टनरशिप संपली. जसं की समजा एखादा कंपनीने पार्टनरशिप केली आहे दुसऱ्या कंपनीसोबत रोड कॉन्ट्रॅक्टसाठी. रोड कॉन्ट्रॅक्ट संपला किंवा ब्रिज बांधण्यासाठी गव्हर्नमेंटचा टेंडर भेटला एखाद्या बिझनेसमध्ये, त्याला वाटतं की मी एकटं करू शकत नाही, त्याने पार्टनरशिप केली दुसऱ्या बिझनेससोबत, ब्रिज बनवलाय, संपला ना, काम संपला, टास्क संपला, पार्टनरशिप संपली. कधी कधी काही स्पेसिफिक कारणासाठी पार्टनरशिप फॉर्म तयार केली जाते. तो काम संपला, तो टास्क संपला, तो व्हेंचर संपला की पार्टनरशिप सुद्धा संपते. कळतंय? असंही होतं. नेक्स्ट घ्या. Insolvency of all partners. Insolvency of all partners or insolvency of all partners except 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 one partner may be the reason for dissolution of partnership. May be the reason for dissolution of partnership. लुक, सगळेच पार्टनर इन्सॉल्वंट झाले. इन्सॉल्वंट होणं म्हणजे दिवाळखोर होणं. जेव्हा तुमचं कर्ज, तुमची सगळी ऍसेट, सगळी संपत्ती, सगळा कॅश, सगळं काही मिळून जरी तुमचं कर्ज जास्त झालं आणि तुमची ऐपत नसली फेडायची, क्षमताच नाहीये तुमची फेडायची, त्याला म्हणतात इन्सॉल्वंट होणं, दिवाळखोर होणं. अशी परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये तुमचं देणं, तुमचं कर्ज हे तुमच्या संपत्तीपेक्षा जास्त होतं, त्याला काय म्हणतात? इन्सॉल्वंट. समजा सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झाले, कोणाची क्षमता नाहीये, सगळेच इन्सॉल्वंट आहेत, पार्टनरशिप बंद पडणार, बरोबर आहे ना? किंवा सगळे पार्टनर इन्सॉल्वंट आहेत, फक्त एकच नाहीये, पण एकटा काय करू शकतो, तरी पण पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व होणार. कळालं का? लक्षात आली का परिस्थिती? सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झाले तर, किंवा सगळे झालेत पण एखादा राहिला तरी पण पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व होणार. नेक्स्ट रिझन इज इलिगल और अनलॉफुल बिजनेस एक्टिविटी. Illegal or unlawful business activity may cause, may, cause, cause म्हणजे कारण, may cause for the dissolution of partnership. आता जेव्हा पार्टनरशिप चालू केला होता तेव्हा बरोबर होता बिझनेस, पण मधातच इलिगल बिझनेस चालू केले, अनलॉफुल काम चालू केले, तर मग गव्हर्नमेंट बंद करायला लावणार ना, है ना? डिपार्टमेंट्स म्हणतील तुम्हाला बंद करा तुमचा बिझनेस म्हणून, आणि तुमच्यावर कारवाई सुद्धा होईल. तर कधी होते? जर अनलॉफुल काम किंवा इलिगल काम जर करत असतात तर सुद्धा पार्टनरशिप फॉर्म बंद होतो. आणि लास्ट रिझन इज पार्टनरशिप at will. will म्हणजे इच्छेने, स्वइच्छेने, लिहून ठेवा, स्वइच्छेने. पार्टनरशिप ॲट विल can be dissolved by giving notice of 14 days. By giving notice of 14 days.
आता सगळ्या पार्टनर्सला वाटतं की आपण पार्टनरशिप बंद करू, डिझॉल्व्ह करू, पण 14 दिवसाचा नोटीस पिरियड असतो. 14 दिवसाचा वेळ सगळ्या पार्टनर्सला त्यांना द्यावा लागतो. अचानक आज निर्णय घेतला उद्या नाही करता येत, कारण की तुमचे काही क्रेडिटार्स वगैरे पण आहेत ना बाहेरचे लोक, त्यांना पण माहिती पाहिजे, नाहीतर त्यांच्याकडे पैसा अटकलेला आहे तुमचा, त्यांना पैसा पाहिजे तुमचा. तुम्ही अचानक पार्टनरशिप फॉर्म बंद करून निघताल, 14 दिवसाचा नोटीस द्यावा लागतो. कळालं? आणि काय म्हणतात बघा, अजून घ्या 7 पॉइंट. In addition to above situations, the Honorable Court can order to dissolve the partnership firm on legal grounds. एक्झाम्पल घ्या, ह्याच एक्झाम्पल GUILT, गिल्ट ऑफ मिसकंडक्ट, पार्टनर्स बिकम अनसाउंड माइंड, breach of agreement, etc. आता बघा, कधी कधी काय होतं, तुमची इच्छा नाहीये पण कोर्टाने ऑर्डर दिला की तुमची पार्टनरशिप फॉर्म बंद करा. कोर्ट पण काही ना काहीतरी तथ्य असेल तरच करू शकतो ना, तसं कळालं का? म्हणून कोर्ट पण कधी कधी तुम्हाला बंद करायला लावू शकतो. कधी कधी जर गिल्ट ऑफ मिसकंडक्ट, गिल्ट म्हणजे आरोप, ते असतं ना गिल्ट, की तुम्ही काही ना काहीतरी चुकीचं कृत्य केलं हे कोर्टाला लक्षात आलं, तर कोर्ट ऑर्डर देऊ शकतो. तुम्ही बंद करायला तयार आहेत का? नाही, पण कोर्ट ऑर्डर केलं तर बंद करावं लागलं नाही. कळालंय? तसं येऊ शकतं. पार्टनर्स बिकम अनसाउंड माइंड कळतं तुम्हाला काय? अनसाउंड माइंड म्हणजे एखाद्या पार्टनरची बौद्धिक क्षमता कमी झाली है ना. एखादा पार्टनर काय म्हणतो आपण त्याला, अपरिचित असतं बघ, ऍबनॉर्मल झालं. आता ती क्षमता आहे का? इज नॉट इन हिज सेन्स, त्याला डिसिजन घेता येत नाही, मेंटली डिस्टर्ब झाला एखादा पार्टनर, तर पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व्ह करावी लागेल, कारण की आता क्षमता नाही. किंवा ब्रीच ऑफ ऍग्रीमेंट, पार्टनरशिप फर्मने एखादा ऍग्रीमेंट केला असेल एखाद्या दुसऱ्या कंपनीसोबत, एखाद्या दुसऱ्या फर्म सोबत, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत, आणि ते ऍग्रीमेंट तोडलंय या पार्टनरशिप फर्मने, पूर्ण नाही केलं. ब्रीच करणं म्हणजे तोडणे करतात ना. कॉन्ट्रॅक्ट केला होता, ऍग्रीमेंट केला होता एखाद्या कंपनीसोबत, एखाद्या पूर्णच नाही केला, तर पार्टनरशिप फर्म बंद करावी लागू शकते. कोर्ट ऑर्डर देऊ शकतो की पार्टनरशिप फर्म बंद करा. म्हणजे कोर्ट रिझनेबल कारणाने, योग्य कारण देऊन, ऑर्डर देऊन पार्टनरशिप फर्म बंद करायला लावू शकतो. तर हे महत्वाचे कारण आहेत कोणकोणत्या सिच्युएशन मध्ये पार्टनरशिप फर्म बंद होते. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट विल कंटिन्यू नेक्स्ट सेशन. थँक्यू मॅडम.